सकाळी बाजारात गेले होते आणि हिरवे वांगे मस्तपैकी टवटवीत असे दिसले, मग घेऊन आले. पावशेरच घेतले. काटेरी मस्तपैकी ताजी त्याची वांगे असले ना, त्या दिवशी केले तर चवीला खूप छान लागतात. तर मी ह्याचे आहे ना हिरव्या वाटण्याची वांग्याची भाजी करणार आहोत. खूप सारा लसूण घेतलेला आहे, अद्रक आणि हिरवी मिरची करून. पहिल्यांदा मी थोडंसं खोबरं वाटून घेणार आहे, कारण की लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीमध्ये खोबरे जास्त बारीक होत नाही आहे. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही वाटण करा. लसूण जरा जास्तच घ्या आणि कोथिंबीर. बाकी याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही आणि खूप सुंदर आणि टेस्टी लागतं. अशा प्रकारे वाटून झालं की बघा थोडंसं पाणी टाकून थोडंसं वाटून घ्या. वांगं घ्या, वांग्याला 2 खाप करा. त्याच्यामध्ये किडा, आळी असतात त्यामुळे असं लक्ष देऊन कापून घ्या आणि त्याच्यामध्ये सगळे वांग्यामध्ये मीठही लावून घ्या. अशा प्रकारे मी सगळे वांगे कट करून घेतलेले आहेत आणि सगळ्या वांग्यांना आता मीठ देखील लावून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी मीठ लावून घेतलेलं आहे. आता खडे मसाले जवळजवळ मी मिरी 4 घेतलेली आहे, लवंग 1च आणि थोडासा दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे, जास्त नाही घेतलेला. आता तेल टाकू आणि फोडणीसाठी तयारी करू. तेल थोडंसं तापलं की खडा मसाला टाकून घेऊ. खडा मसाला चांगला तडतडला की जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ना, हिरवं वाटण, ते टाकून घेऊ. आणि ते टाकून घेतल्यानंतर ना एकसारखं व्यवस्थित परतून घ्या, कारण की आपण हे सगळं कच्चं टाकलेलं आहे, तुम्ही तर बघितलेलं आहे ना. आणि कच्चं जर वाटण कधीही असलं ना तर ते व्यवस्थित एकसारखं मंद आचेवर परतून घ्या, कारण की आपण ते भाजून घेतलेलं नसतं आणि नंतर ना भाजीला चव येणार नाही. त्यामुळे कच्चं वाटण जर कधी तुम्हाला कच्चं वाटणाची भाजी करायची असेल तर कच्चं वाटण हे चांगलं मस्तपैकी मंद आचेवर परतून झालं की मगच त्याच्यात आपण वांगे टाकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी लो फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचे. असं थोडंसं तेल सुटायला लागतं तोपर्यंत हे परतून घ्यायचं, म्हणजे समजून जायचं की आपलं वाटण मस्तपैकी परतून झालेलं आहे आणि भाजून निघालेलं आहे. त्याच्यात आपण वांगे टाकून घेऊ. आता हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा फक्त धना पावडर टाकलेला आहे, कारण की तिखटसाठी आपण हिरवी मिरचीचा वापर केलेलाच आहे. हिरवी मिरचीचं वाटण जर नसेल करायचं तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता, परंतु साधीसुधी अशी भाजी बिन मसाल्याची ही खूप छान लागते. अशा प्रकारे तो मसालाही आपण परतून घेतलेला आहे, धना पावडर आणि हळद. आता आपण त्याच्यामध्ये वांगे टाकून घेणार आहोत. हे मीठ टाकून वांगे ठेवल्यामुळे काळे पडत नाहीत, म्हणून कधीही कटिंग करून झाली की लगेच मीठ भरा, म्हणजे वांगे काळे पडत नाही. आता हे सगळे मंद आचेवर एकसारखे आपण परतून घेऊ. हा मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये वांग्याला लागला पाहिजे. अशा प्रकारे 5 मिनटं तरी द्या त्याला आणि व्यवस्थित परतून घ्या. हे बघा अशा प्रकारे मोठा गॅस करू नका, वांगे जळलेही नाही पाहिजे आणि कमी गॅसवर व्यवस्थित ते भाजून पण निघले पाहिजेत. जास्त नाही पण थोडेफार मसाला असा एकत्र होईस तोपर्यंत तुम्ही असं परतून घ्या. खूप छान टेस्ट लागते. आता हे 10 मिनटं लो फ्लेमवर झाकून ठेवा आणि नंतर ना गरम पाणी मी करायला ठेवलं होतं तर गरम पाणी टाकून घेऊया. वांगे शिजण्यापुरतं का होईना गरम पाणी टाका, म्हणजेच हे पाणी आटलं की बरोबर अंगापुरतंच रस्सा होतो. हे बघा अशा प्रकारे. जर तुम्हाला रश्श्याचंच वांगं करायचं असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता. तुम्हाला फक्त अंगापुरता असा रस्सा पाहिजे होता, म्हणजे लतपतीत असं म्हणतात. हे आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, किती मस्तपैकी तरी आलेली आहे ना आणि हिरवीगार पण दिसतं. त्याच्यात काही आपण कलर टाकला नाही आहे, तुम्ही बघितलं असेल. कोथिंबीरचा कलर आलेला आहे आणि टेस्ट तर एकदम साधी, सिंपल आणि खूप छान लागते. आता मी कैरी कापून घेत आहे. कैरीचे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की रोजच्या जेवणाला कैरी पाहिजेच आणि ती ताटामध्ये असते म्हणजे असते. अशा प्रकारे वांगं वाढून घेऊया. छान वाटतं ना, अशी प्लेट पाहिली की तोंडाला पाणी सुटतं आणि असं वाटतं की लगेच जेवायला बसावं. मला तर खूप भूक लागलेली आहे. आता मी ही प्लेट जेवायला घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर आठवणीने सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहते. माझे रोजचे व्हिडिओ तुम्ही पाहत असता याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि ही वांग्याची भाजी मी आज रात्रीच्या जेवणासाठी केलेली आहे. ज्या दिवशी ताजी वांगी आणलेली असते मी त्या दिवशीच करते, कारण 2-3 दिवसांनी खूप सुकून जातात आणि भाजीला टेस्ट येत नाही, म्हणून तुम्ही पण असंच करा. बाय.